आत्मसंवित्ती लाधेना. गंधर्व महर्जनस्तपस्सत्य तेथील आत्मदर्शन अति अविविक्त. या लागी जे आत्मदर्शनासक्त भूलोक यथोक्त वांछिती. येथे होते चित्तशुद्धी आदर्शापरी निर्मल बुद्धी. शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धी प्रतिबिंबित होतसे. दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही होतो आत्मावलोक. परी सायास लागती अनेक कष्टकारक अतितरतो. सर्पावाणी माया वेटाळी अक्षी आतून आतडी पिळी. बाहेरही सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये. तुम्ही बसल्या बसल्या पाहता खिशात 50 पट रुपये असता. काढा पाहू बाहेर आता ब्रह्म तो खिशात तुमचेच. काढा म्हणता हात घालिती गृहस्थ पुडके खिशातून काढिती. 10-10च्या 25 नोटा मोजिती पुडक्यात. गृहस्थ विरघळले मनीचे मनी केवढे महाराज अंतर्ज्ञानी. मस्तक ठेविती तयांचे चरणी आशीर्वचनी उत्कंठा. मग बाबा म्हणती ते वेळे गुंडाळ आपुले ब्रह्मगुंडाळे. लोभाचे जाहल्या वीण वाटोळे ब्रह्म न मिळे तुझ लागी. पुत्र पश्वादी वित्तार्जन आसक्त यातची जयाचे मन. तयास कैचे ब्रह्मज्ञान द्रव्य व्यवधान न सुटता. महाकठीण वित्तमोह तृष्णावर्त दुःखगाह. मद मत्सर मकर दुस्सह एक निस्पृह तरेल. लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्याना नाही अवसर. कैची मुक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट लोभिष्ट. लोभाठाई नसे शांती ना समाधान ना निश्चिंती. एक लोभ वसता चित्ती जाती मातीत साधने. श्रुती स्मृतीस अविहित ऐसे निषिद्ध जे दुश्चरित. त्यातची सदैव जो आसक्त असमाहित चित्त तो. तया नाव विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मी व्यावृत्त. अखंड विषय कर्दमी लोळत हिताहित देखेना. हो का ब्रह्मविज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेसी निर्विण्ण. तो वरी वावते ब्रह्मविज्ञान आत्मसंपन्न नाही तो. कोण काही मागू येता अधिकार पाहती संत प्रथमता. जैसी जयाची योग्यायोग्यता तैसेच त्याते देती ते. जयामनी रात्रंदिन देहाभिमान विषय चिंतन. तया गुरुपदेशाचा क्षीण व्यर्थ नागवण उभयार्था. चित्तशुद्धी जाहल्या वीण परमार्थी रिघू पाहे जो आपण. ज्ञान गर्वाची ती मिरवण केवळ क्षीण तो खरा. यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल ती तुकेची अन्न खावे. ना तरी व्यर्थ अजीर्ण व्हावे हे तो ठावे सकळिका. माझा भांडार भरपूर आहे देईन जो जो जे जे चाहे. परिग्राहकाची शक्ती पाहे देतो मी साहे तेच की. ऐकाल जरी हे लक्ष देऊन पावाल तुम्ही कृतकल्याण. या पवित्र मशिदीत बैसून असत्य भाषण न करी मी. ही संतवाक्य सुधा सरिता भावार्थे येथे बुडी देता. अंतर्बाह्य लाधे शुद्धता क्षाळण होता मळाचे. ऐसा साईनाथांचा महिमा वर्णू जाता न पुरे सीमा. उपमू कैसे त्या निरुपमा शुद्ध प्रेमा आधीन तो. माऊली ती सकळांची विश्रांती आर्तश्रांतांची. कल्पवल्ली आश्रितांची दीना दुबळ्यांची जी छाया. संसारावरी पाणी देऊन गिरिकपाटी मौन धरून. एकांतवास स्वीकारून निज कल्याण एक दक्ष जो. ऐसे संत असती बहुत केवळ जे साधिती निजस्वार्थ.
अथवा केवळ निज परमार्थ काय की अर्थ इतराते तेवीन साई बाबा महंत नसता आपतेष्ट गणगोत घरदार वा जाया सुत प्रपंचात राहती करतल भिक्षा 5 घरा तरुतल वास 8 प्रहरा मांडून थिता प्रपंच पसारा व्यवहार सारा शिकविती साधूनी निज ब्रह्मस्थिती जनतेच्या कल्याणा झिजती ऐसे संत महामती विरळा जगती असतील धन्य तो देश धन्य ते कुळ धन्य ती आई बापे निर्मळ धन्य त्यांचा कुसवासोज्वळ प्रसवला निर्मळ हे रत्न अनायासे परिसलाधला पाषाण समजुनी बहुती जुगारिला शिरडीत या परम भागवताला कोणीन ओळखिला बहुकाळ जैसे उकिरणा रत्न पडावे पोरा बाळा सापडावे त्यांनी वाटेल तेथे उडवावे खुशाल तुडवावे दगडसे असो या परी तो ब्रह्माचा भोगता आशीर्वचनी पावे तृप्तता तीच गत तुम्हा आम्हा समजता बिकट रस्ता सोडावा जोवरी बाह्य विषयांचे सेवन शब्द श्रवण स्पर्श संवेदन आमोदाघ्राणन बाह्यांग दर्शन तवन विरोधन विषयार्था झालिया वीण इंद्रिय निरोधन स्वभाव प्रवृत्त परावर्तन प्रत्यग रूपाचे अवलोकन वा तद्बोधन अशक्य आधी व्हावे सर्वैषणा विहीन मग सद्गुरूसी अनन्य शरण ऐसा जो दृढ श्रद्धा संपन्न आत्मविज्ञाना पात्रतो श्रोत्रादि पंचज्ञानेंद्रिये त्यागी जेतील जै स्वस्व विषये मन संकल्प विकल्प स्वये त्यागील निश्चये जे काळी एवं प्रतिनिवृत्त जै अंतर बुद्धी सांडील निश्चय व्यापार तेच ते परमगती साचार निर्विकार ब्रह्मते बुद्धी होईल निश्चय शून्य चित्त ही जै पावेल चैतन्य तैच तोच एक न तदन्य आत्म्या ते धन्य जाणील होता विषयापासून विन्मुख होतील इंद्रिये आत्मोन्मुख तेव्हाच प्रकटेल निज सुख इतर सर्व असुखते जे विषय विकार प्रच्छन्न अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान परमानंद प्राप्तीचे साधन अतिगहन आकळाया हिरण्यगर्भपदापर्यंत इहामूत्र विषयी विरक्त तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त तो एक मुक्त जाणावा चित्तास विषयापासून हळूहळू माघवते फिरवून आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे इहामूत्र फळभोग विराग हर्षशोकादि द्वंद्वत्याग बुद्धिमंतासीच हा भोग अध्यात्मयोग तो हाची आधिदैवाध्यात्माधिभौतिकी निखिल वडवानल ज्वालादिकी संतप्त संसारार्णवोदकी कोण की सुखी असेल तेणे भावया निज समुद्धरण भावे साई प्रसाद संपन्न करावे तच्चरित्रावलोकन श्रवण मनन सादरे हे श्री साईनाथ चरित्र श्रोती सपुत्र मित्र कलत्र परिसता साधेल इह परत्र लीला विचित्र बाबांची सभाग्य श्रद्धाळू श्रोते तेची या कथांचे परिसते परिसता अति हळुवार चित्ते शांतते येते शांतता या कथा निस्यंद निर्झरे कर्मा कर्म लवण विरे श्रवणद्वारे नयनी शिरे रूप साजिरे साईंचे चरित्र श्रवणे पातका ऱ्हास चरित्र श्रवणे काळावरी कास चरित्र श्रवणे परमोल्हास श्रोते निरायास पावती श्रवणे शुद्ध अंतःकरण श्रवणे चुकेल जन्म मरण श्रवणे श्रोतया ब्रह्मपण केवळ ब्रह्मार्पण कर्माने ऐसा हा साई सेवा काम
सेवका सदा करी निष्काम, निज भक्ता श्री साई राम, देईल आराम सर्वदा. भागशः या ग्रंथाचे वाचन अथवा श्रवण आणि परिशीलन, मनन आणि निदिध्यासन करा अनुदिन श्रोते हो. आनंदो ब्रह्मेति व्यजनात, हे तरी तैत्तिरीय श्रुती विख्यात. तेच ते बाबा अनुवादत, श्रुती निर्णित भक्ता ते. फिकीर न करावी यत्किंचित, सदा असावे आनंद भरित. चिंता न करावी आमरणांत, उपदेश नित्य बाबांचा. असो ब्रह्मतत्व निर्धारण, हे या अध्यायाचे धोरण. की ही नौका भवतारण, जाईल शरण साईस त्या. हितवचन वारंवार, सांगावे करावा परोपकार. बाबा तयाचा करूनी अनुकार, तदनुसार प्रवर्तती. हे सयुक्तिक की अयुक्तिक, हे मतभेद केवळ वैयक्तिक. जेणे सामान्य जनतेसी तोख, तोच की रोख ये ग्रंथी. हेच आहे येथे प्रयोजन, बाबा जाणीत कार्यकारण. जैसे तयाचे मनेप्सित जाण, होष्यमानही तैसेच. गुरुमुखींच्या कथा ऐकाव्या, अतर्क्य लीला अनुभवाव्या. स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या, परिसवाव्या इतरां ते. साईंचे हे चरित्र बरे, श्रवण करिता अत्यादरे. श्रोतिया वक्त्यांचे दैन्य हरे, दुर्दिन ओसरे अवघ्यांचे. पाहोनी बाबांची अलौकिक लीला, कोण अभागी चकित न झाला. केवळ दर्शन मात्रेची निवाला, लीन झाला पदकमली. विशद चरिते या साईंची, प्रशस्त चित्ते ऐकावयाची. संधी येता ऐसी सुखाची, कोण फुकाची दवडील. पुत्र मित्र कलत्रावर्त, काम क्रोधादि ग्राहयुक्त. नाना रोग तिमिंगलोजृंभित, उद्वेलित आशा कल्लोळी. वेळी उद्वेगाचा झटका, येवोनी जातो घटको घटका. द्वंद्व माजूनी उडतो खटका, परीन तटका तोडावे. स्वयेच जीवास करावा बोध, की तूच आहेस ब्रह्मशुद्ध. झालासी देह संगे बद्ध, नलिका पिनद्ध शुक जैसा. भुललासी केवळ मोहमाये, तेणे विसरलासी निज सोये. तुझा तूच सावध होये, स्वरूपाये झडकरी. भ्रमामुळे वाढला भ्रम, देहाभिमानादि संभ्रम. मृगजलसम हे मी मम, जाणून निर्मम होई का. या मी तूपणाचे प्रपंची, गुंतावे का नीट विवंची. सोड आवळले पाय पंची, उड्डाणे उंची विहरकी. मुक्त तेथे बद्धता असे, बद्धते पाशी मुक्तता वसे. परत होऊन या उभयदशे, शुद्ध स्ववशे राही बा. हे तो साक्षेपतेचे ज्ञान, सुखवा दुःख सर्वाज्ञान. दवडोनी संपादी विज्ञान, ब्रह्मज्ञान पाशीच. देही जोवर मीतूपणा, तो न तू निजहिताचा देखणा. तो टाक पाही आप आपणा, कृपणपणा भिरकावी. कुबेरा समधनवंत, भिक्षावृत्ती जरी विचरत. तरी ते केवळ नष्टचरित, विपरीतपण अज्ञानाने. करावे नित्य सच्छास्त्र श्रवण, विश्वासे पाळावे सद्गुरु वचन. राहूनी सदा सावधान, अनुसंधान राखावे. पाहोनी जनते आचार पद्धती, निजोद्धार मार्ग चोखाळती. असंख्य जीव उद्धरती, सहजगती त्यांचेनी. कदा येईल ऐसी घटका, घडेल भवपाशातुनी सुटका. जया अहर्निशहा मनास चटका, अवचट तटका तो सोडी. साधवेल तो एकांत साधून, संसार निस्सार ही गाठ बांधून. अध्ययन आणि आत्मचिंतन, यात चिरंतन असावे. भक्ती श्रद्धान्वित मने,
शिष्ये पूर्ण विनय संपन्ने शरण साष्टांग गेलिया विणे ज्ञान केणे गुरु न दे सर्वस्वी गुरु शुश्रूषा करावी बंध मोक्ष वृत्ती विवरावी विद्या विद्यादि प्रश्नी धरावी गुरुरावी सफलता आत्मा कोण परात्मा कोण कोणान सांगावे गुरुवीण गुरुहीन येता शरण पूर्ण देतीन कणही ज्ञानाचा गुरुविना इतरे देता ज्ञाना संसार निवर्तकते होईना मोक्ष फलप्रद लवही असेना मना ठसेना कदापि तस्मात् गुरुविना ज्ञान नोहे विदित सकल विद्वाना हे ब्रह्मात्मैक्य विषयी सोये समर्थ पाय गुरुचे तेथे न करिता अनुमान सांडोनी ताठा अभिमान होवोनी अखंड दंडायमान खालवा मान गुरुपदी दासानुदास मी तुमचा भरवसा एक तव पदांचा धरोनी पावलो म्हणा वाचा धडा जीवाचा दृढ करा मग पहा चमत्कार तयाचा तो गुरुदयार्णव हेलावे साचा निजशेजी तरंगाच्या झेली वरच्या वरी तो शिरी ठेवी अभयहस्त इडापिडा करोनी उद्ध्वस्त जाळोनी पातकाच्या राशी समस्त उदी मस्तकी फासी तो एवं ब्रह्मार्थिया ब्रह्मनिरूपण हे तो केवळ निमित्त जाण जीव शिवैक्यतेची खूण भक्ता संपूर्ण कथियेली आता महाराजांची एवढी अतुल प्रज्ञा विद्या गाढी असता थट्टेची काय प्रौढी काय आवडी विनोदी सहज शंका घेईल मन परी पाहता विचारून एकच आहे समाधान सावधान परिसिजे मुलाबाळा सवे बोलता तयांच्या बोबड्या बोलात रमता प्रौढत्वाच्या कथा वार्ता कधीही होतात काय की नसते प्रेम का तयांवरी ते काय वर्णू शकेल वैखरी परी बोधप्रदान कुसरी विनोद मस्करी ही एक काय आहे रोगपोटी हे काय आहे बाळास दृष्टी मातेस पाजावी लागे गुटी जरी ते हट्टी पीना कधी आंजारून गोंजारून कधी नेत्र पिंजारून कधी चतुर्दश रत्न प्रयोजन कधी आलिंगन सप्रेम तीच होऊ लागता प्रौढ करावे वाटे तयांचे कोड परी बुद्धी तीव्र वा बोजड तैसाच निवाड ज्ञानाचा तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण उपदेश ठरता नलगे क्षण तेच जडबुद्धीचे विलक्षण बहुतरक्षण सायास समर्थ साई ज्ञाननिधी जया भक्ताची जैसी बुद्धी आधी निर्धारून पात्रशुद्धी ज्ञान समृद्धी वितरत तयास पूर्ण अंतर्ज्ञान तयास आधीच सर्वांची जाण जयास जैसे योग्य साधन तयाचे नियमन तैसेच जैसा जयाचा अधिकार तयाचा आधीच करून विचार योग्यायोग्यतेनुसार भक्तांचा भार बाबांना तैसेच आम्ही दिसाया थोर परी त्या सिद्ध साई समोर खरेच आम्ही पोराहूनी पोर विनोदी आतुर सर्वदा विनोदाचे बाबा आगर जे जे ठाई जयासी आदर ते ते यथेष्ट पुरवूनी समग्र राखीत अव्यग्र भक्तांस सुबुद्ध वा बुद्धिमंद वाचिता प्रगटेल परमानंद परिसता वाढेल श्रवण छंद मनने स्वानंद संतुष्टी आवर्तनी परमार्थ बोध निदिध्यासनी महदाल्हाद सौख्य उपजेल अखंड निर्बाध ऐसी अगाध ही लीला भाग्ये जेणे अनुभव येथिला यत्किंचितही असेल भोगिला काया वाचा मने तो खिळिला अतर्क्य लीला साईंची हेमाड साई पायी शरण विनोद मार्गे ज्ञान प्रदान भक्त कल्याण एक प्रयोजन निमित्त जाण ब्रह्मार्थिया
पुढील अध्याय याहूनी गोड श्रवणार्थियांचे पुरेल कोड माझी या जीवीची गुप्त होड फोड फोडोनी पुरविली मी जाईन माधवापाशी बाबांचा निरोप देईन त्याशी पावेन कैसा अनुग्रहाशी साध्यंतेशी परिसाजी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञान कथनम नाम सप्तदशोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज